आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। या सुंदरीकडे काय जादू आहे कळत नाही। कितीही अडकवायचा प्रयत्न केला ना तरी अलगद जाळ्यातून सुटते। आता एकटीने जाळं टाकून चालणार नाही, मदतीला कोणाला तरी घ्यायला हवं। मॅडम मॅडम आत येऊ का? हा ये। टेम्पो लोड केलाय, तुमचं शिक्का पाहिजे होता। घे। येतो मॅडम। अरे मधुर, एवढ्यात कुठे निघतोयस? बस। अहो मॅडम, टेम्पो लोड केलाय, जायला लागते। अरे 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? बस। आज काय विशेष म्हणायचं? म्हणजे लय मधुर बोलायला आहे म्हणून म्हणलं। अरे आता तुमची सुंदरी नाही ना, मग तुमची काळजी मलाच घ्यायला पाहिजे ना। तुम्ही आणि आमची काळजी घेणार? हो का? हा म्हणजे आपली ओळख आत्ताच झाली, पण सुंदरीला तू आधीपासून ओळखत असशील नाही? गावाकडचीच ना आमच्या, लहानपणापासून ओळखते। घरी कोण कोण असतं? माझ्या काय आई बाबा भाऊ आहे एक मला। तुझ्या नाही रे, तिच्या। हिच्या वय आई आहे, ती म्हातारी आजी आहे, आणि बा लहानपणी टाकात गेला तिचा। आणि नवरा? आहे की, सध्या दुबईमध्ये असते। हो का? आणि मग तू इथे कसा काय गाव सोडून आलास? म्हणजे तिकडे काही काम नव्हतं का? होतं, आमचा धंदा होता, बंद पडला। कसं काय? आता तसं म्हणायला गेलं तर सुंदरीमुळेच बंद पडला। अच्छा, का काय झालं होतं? तेच जाऊन दिला मॅडम, झालं गेलं गंगेला मिळालं। नाही अरे, काय झालं सांग तरी। अरे सांग। तशी चूक आमची बी होती। मी आपलं गावात सुंदरीचं आणि गाण्यामध्ये काहीतरी चालू आहे असं उठवलं। सुंदरीची मामा आहेत मानलेले, गावातलं लई मोठं प्रस्थ आहे, त्याने कुत्र्यासारखा हाणला, गावातनं हकललं। पण मग एवढं सगळं होऊनही तुम्ही तिला बॅग पकडून द्यायला मदत केली? अहो मॅडम, तिने मी समजा विसरून आम्हाला मदत केलीच की। आम्ही इकडे पुण्यात आलो तर बसताना तिने बी मदत केली, मग त्यासाठी एवढं करायला नको? पण तुम्हाला गाव सोडून तर पुण्याला यायलाच लागलं ना, तेही तिच्यामुळे, नाही का? मग इतका तुमचा अपमान झाला याचा तुम्हाला राग नाही येत? येतोय की, चान्स मिळत नाही। मग मी कशासाठी? आपल्या दोघांची एनिमी कॉमन आहे, शत्रू आहे ती आपली। हे समजा कुणाला कळणार तर नाही ना? ह्या कानाचं त्या कानालाही कळणार नाही। तुम्ही फक्त माझ्याशी हात मिळवा, तुम्ही तुमचा बदला घ्या, मी माझा रिवेंज घेते।
इस्तानबुल. Huh? इस्तानबुल. Istanbul is formerly known as फॉर्मरली म्हणजे पूर्वी. इस्तानबुलचं पूर्वीचं नाव काय होतं? अहो आम्हाला हे होतं की इतिहासात कॉन्स्टँटिनोपल. इस्तानबुल इज टर्कीज टर्की. टर्की. Istanbul is Turkey's economical and cultural historical hub. ऐका आता, अहो अजून एकच पॅराग्राफ वाचून झालाय. चांगलं वाचतेस तू. डोंबल्याचं चांगलं वाचते. शेवटच्या 2 वाक्यात 4 चुका झाल्या माझ्या. घ्या, म्हणजे तुला या फक्त चुका दिसल्या, बाकीचा पॅराग्राफ तू करेक्ट वाचलास ते नाही कळलं. हे बी खरे. ठेवा आता ते, खूप झाला अभ्यास. कंटाळा आलाय खर तर. कुठेतरी बाहेर जायला पाहिजे. जाऊया. कुठं? मला फॅक्टरीची खूप आठवण येते. मिस करते ग फॅक्टरीला. चल ना फॅक्टरीत जाऊया. नाही अगं नुसती चक्कर. अजिबात नाही. कुठल्या बी फॅक्टरीत जायचं नाही, कुठंच जायचं नाही. अगं मी प्रॉमिस करते, कुठल्याही रिक्षात बसणार नाही. तुमचं कसलंच प्रॉमिस मला नको मॅडम. तुम्हाला अचानक कोणतरी दिसलं ना, तुम्ही त्याचा पाठलाग करायला लागता. मला काय सुधरत नाही. आणि आधीच कसं आहे, माणसाचं दुधानं तोंड पडलं ना तर ताक बी फुकून पिते. त्यामुळे मी तुम्हाला कुठं बी घेऊन जाणार नाही, आधीच सांगते. एवढं पण ऐकणार नाहीस माझं? अजिबात नेणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. मॅडम सॉरी बर का, मी तुमच्यावर ओरडले, पण सॉरी म्हणायची काही गरज नाही. मला आवडलं तू हक्काने ओरडलीस ते. अनु माझ्यावर चिडली ना की ती पण अशीच ओरडते. बरं ठीक आहे, आपण ना एक काम करू. मी अनु मॅडमला विचारते, त्यांची जर परमिशन मिळाली तर मग आपण बाहेर जाऊ. परमिशन दिली नको, तू घेच परमिशन. काही कर. बरं मी विचारते, पण मला नाही वाटत त्यांना हे आवडेल म्हणून. अगं त्यांना सांग ना, सुधा मॅडम म्हणा खूप हट्ट करताय. हा हे सांगते. हा. सुधा मॅडम ना एकदम लहान लेकरासारखा हट्ट करते असं सांगते. चला ना, तुझं फेवरेट रेस्टॉरंट आलंय, मस्त जेवूया आणि मग पुढे जाऊ. नाही नको आधी. आज मला ना आजकाल बाहेर जेवावंसच वाटत नाही. ऍक्च्युली आज मला बरं वाटत नाहीये, मळमळल्यासारखं वाटतंय. कधीपासून? आज सकाळपासूनच रे. आणि तुला परवा पण असंच होत होतं ना? हो ना. बरं मला सांग, तुला काय खायला आवडेल? आय मीन काय खायची इच्छा होते? ओ हॅलो नवरोबा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये बर का. अगं तुला काय माहित, म्हणजे असू शकतं ना. मला काय माहित? अरे मलाच माहिती असेल ना. आणि असं काही असतं तर मला कळलं नसतं का आधी. खरं तर ना आजकाल मी ह्या सगळ्याचा विचार करणं सोडून दिलंय. मला ना आता फक्त माझ्या सासरच्या लोकांना भेटायचंय रे. मला त्यांच्यासोबत बोलायचंय, त्यांच्यासोबत राहायचंय. आधी अरे आपल्या लग्नाला 1 वर्ष होत आलं. आता लग्न झालंय, सासरची माणसं सुद्धा आहेत, पण मला त्यांच्यासोबत राहता येत नाही. अनु बघ, आपलं ठरलंय ना, एकदा आपल्याला बाळ होऊ दे, मग आपण जाऊया ना आई बाबांना भेटायला. आणि एखादी बरं आहे ना तुला, म्हणजे तुला काही सासूरवास नाही. अगं किती बायका आहेत ज्या सासू सासऱ्यांशी भांडून नवऱ्याला घेऊन घराच्या बाहेर निघतात. तुझं आपलं बरं आहे, मस्त चाललंय. गप रे आधी, चेष्टा नको करू. हे बघ, आपल्याला बाळ होऊ दे, मग पहिल्या महिन्यात आपण बाळाला घेऊन आईबाबांकडे जाऊया. अगं आता त्यांना माहिती नाही ना,
म्हणून आधी पण मला ना खूप भीती वाटते रे. कसली भीती? म्हणजे पहिलं मिसकॅरेज झालं आणि आता परत तसं. हे बघ, काही होणार नाही. तू उगाच काळजी करू नकोस. तू कशाला निगेटिव्ह विचार करतेस? राहून राहून तोच विचार येतो रे आधी. आय कॅन अंडरस्टँड, पण हे बघ, नेगेटिव्ह विचार अवॉइड करायचा प्रयत्न कर. कळते का तुला? सगळं नीट होणार. मी आहे ना तुझ्यासोबत. बरं चल. ए गण्या, चल जेवायला चल. मला नाही यायचं जेवायला. का? काय आलं? अरे जो खाल्ल्या मिठाला जागत नाही त्याच्याबरोबर काय जायचं जेवायला? मला नाही पटलं ते. एक मिनिट. काय झालं? खुळबिळ झालास काय? मी काय केलं? मी ऐकलं त्या शनाया बरोबर काय बोलालतास ते. सुंदरीने आपल्याला नोकरी दिली तिच्याबद्दल असं बोलालतास? मला नाही पटलं ते. अरे गण्या, म्या हे समज सुंदरीसाठीच करालोय. म्हणजे बघ, आता आपल्याला हे तर कळलं ना की ती शनाया सुंदरीला पाण्यात बघत्या, शत्रू मानत्या. अरे ती काही बी करू शकते. मग तिच्या हालचाली आपल्याला कळायला नकोत काय? म्हणून तिला जवळ करालोय. म्हणजे आपण सुंदरीला सावध करू शकू. कळते काय? हा, ते बी खरं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ते इजूचं काय झालं आपल्याला कळायला पाहिजे ना. मग काय झालं, कसं झालं, कुणामुळे झालं? आता हे समजा आपल्याला कसं कळणार? जिनं त्याला आत टाकला तिच्याकडनंच कळणार ना. म्हणून तिला जवळ करालोय मी. हा, कसलं आमचा विचार करतोस रे मध्ये तू? ते आम्हाला 2 पावलावरच सुधरत नाही. भारी आलं का? आता झालं ना. आता जेवणार ना माझ्यावर धक्का बांधतो. गण्या, तू आणि सरू लई भोळायचा. काय सांगितलं की 2 मिनिटात पटतंय तुम्हाला. बोल ग मालती. तू कशी आहेस आणि अभ्यास कसा सुरू आहे तुझा? हो, हे काय अभ्यासात चालू आहे? आणि तुझ्या त्या मॅडम ग त्या कशा आहेत? सुधा मॅडम. हा, सुधा मॅडम त्या बी बऱ्या आहेत. म्हणत होत्या बाई फॅक्टरीत घेऊन चल म्हणून. असं होय. बरंय चांगलंय. त्यांचं नशीब. त्यांच्याबरोबर तू तर आहेस. नाहीतर आम्ही माझी एवढी मामी असून माझ्याच वाटणीला येत नाही. हय, किती वेळा सांगितलंय ग मला मामी म्हणायचं नाही म्हणून? बरं बाई मामी. बर सरे, आमचा मामड्या काय फोन पिन करतो का नाही तुला? हा, येत असतो आदन मधनं. सुधारला म्हणायचा दुबईला गेल्यापासून. आणि ऐक की सरे, मला तिकडचा पत्ता पाठव की जरा. का ग, तुझा अजून विश्वास बसला नाही त्यांच्यावर? कुणाला पाठवणार ग पत्ता घेऊन? अगं विश्वासाचा प्रश्न नाही. बाबांच्या कोणतर ओळखीचं आहेत, ते निघाल्यात दुबईला. आता निघाल्याच आहेत तर भेटून येतील त्याला. आणि त्यांना पण बरं वाटेल ना दुबईत आपलं माणूस आहे म्हणल्यावर. आणि 4 गोष्टी देता पण येतील ना त्यांच्या बरोबर मामड्याला. म्हणून विचारलं ग. बरं ठीक आहे, बघू. त्यांचा परत फोन आला ना मग मागून घेते पत्ता. अगं परत कशाला? आता लगेच फोन कर आणि मागून घे. काय म्हणलं ना मागवते म्हणून? जेव्हा तू फोन करशील की नाही पत्ता मागायला, तेव्हा 2 तिकीट पण मागून घे मामड्याकडनं. कसली तिकीट? अगं फ्लाईटची तिकीट. आपण दोघी जाऊ की दुबईला. मामड्या आहे तोपर्यंत का नाही दुबई फिरून येऊ. काय हा गे, लय स्वस्त असतात ना तिकीट. असत्यात. मी बघितलंय. लय खर्च येत नाही. 40-50 हजार मध्ये दोघींचं काम होतंय बघ. आणि तिकडे राहण्याची सोय बी आहे ना, त्यामुळे हॉटेलचा खर्च बी वाचेल बघ. हा, लय शहाणी आहेस. ठेव फोन. बर ठेव. आली मोठी. बाय.
आधी कोणाचा फोन एवढ्या रात्री? अगं नाही, ते आपले USA क्लायंट्स आहेत ना, त्यांचा फोन आहे. अरे त्यांना काही काळ वेळ आहे की नाही? अगं त्यांनी त्यांच्याच वेळेला कॉल केला ना, ते आत्ता उठले असणार आपल्या झोपायच्या वेळेला. बरं ऐक, तू 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 झोप आरामात, मी बाहेर जाऊन बोलतो, उगाच तुला डिस्टर्ब नको व्हायला ना. हॅलो, आता एक काय झालंय, एवढ्या रात्री का कॉल केला? काही प्रॉब्लेम आहे? तुझी झोप उडवण्यासाठी केलाय. म्हणजे अरे यांच्या ओळखीचं कोणीतरी आहे, ते दुबईला येणार आहेत आणि यांनी तुला भेटायला सांगितलंय. काय सांगू? हे खरं सांग, तू हे मुद्दामून करतेस ना? तूच सुचवलंय ना भाऊजींना हे? मी? अरे मी कशाला काय सांगू? उलट मी यांना नकोच म्हणत होते. कामात असल, त्याला जमणार नाही असं काय बाय सांगून टाळायला बघत होते, पण हे ऐकायलाच तयार नाहीत माझं. आणि तुझा पत्ता बी विचारायला सांगितलाय. सॉरी, मला वाटलं की माझ्याबद्दल त्यांना कळावं म्हणून तूच. अरे आधी तुला कळत कसं नाही? अरे कधी ना कधी हे समजायला कळणारच आहे. त्यापेक्षा तूच अनुला खरं काय ते सांगून टाक आणि सरूकडे परत ये. नाही ताई, मी हे नाही करू शकत. माझा अनुवर खरं प्रेम आहे, मी तिला नाही सोडू शकत. अरे आधी असं केलंस तर निदान एक लगीन तरी वाचल तुझं, नाहीतर तुझी वाट लागल बघ. काही झालं तरी ताई मी हे नाही करू शकत. मग ठीक आहे, आता माझं बी ऐक. माझा भाऊ म्हणून तुझ्यावर माझं जेवढं प्रेम आहे, तुझी जेवढी मला काळजी आहे, तेवढंच प्रेम आणि तेवढीच काळजी मला सरूची बी आहे. आणि या समद्याचा सरूला जर का त्रास होणार असेल तर मीच समद्यांना खरं काय ते सांगून टाकीन. त्यापेक्षा तूच आपणहून समद्यांना सांगून टाक, त्यातच तुझं भलं आहे. काय झालं? काय झालं? झोप येत नाहीये का? नाही ग, काही नाही. आधी काय झालंय? कसला विचार करतोयस का? झोप ना. काही नाही ग, तू झोप. तू असं भूतासारखं जागा राहणार आणि मी झोपायचं? काय झालंय आधी? बाळाचा विचार करतोयस का? आधी मला माहितीये तुला बाबा व्हायचं. तू बाबा होण्यासाठी किती डेस्परेट आहेस हे मला माहितीये. पण तुला खरं सांगू, मला खूप भीती वाटतेय रे. मी परत आई होऊ शकेन ना रे. तू
वेडी आहेस का? हे बघ, असा फालतू विचार अजिबात करू नकोस, कळलं तुला? हे बघ, माझ्या डोक्यात आहे ना फक्त कामाचाच विचार चालू आहे, कामाचं टेन्शन आहे, कळलं? असे नेगेटिव्ह थॉट्स अजिबात आणायचे नाही, आणि स्पेशली रात्रीचे तर अजिबात नाही. ऑलरेडी काय कमी टेन्शन आहे का आपल्याला? अनु, असे नको करू, सगळं व्यवस्थित आहे. मे कमिन सर? या प्रशांत सर या. हो सर. अहो चेष्टा कसली करताय? अहो चेष्टा कुठे, चला बॅग भरायला घ्या. कुठं जायचंय का सर? अहो तिकडे दुबईला. काय सांगताय? म्हणजे दर महिन्याला तिकडे जायला लागणार की काय सर? नाही म्हणजे तसं काही असेल तर सांगा सर, मला प्रिपेअर्ड व्हायला बरं. बरं ठीक आहे शांत हो. तिकडे जायचंय आणि आपल्या ऑफिससाठी एक जागा बघायची, बस. ऑफिससाठी जागा म्हणजे? अरे दुबईमध्ये पण एक ब्रँच उघडण्याचा विचार चाललाय. काय सांगताय सर? वाव, ग्रेट. बरं ठीक आहे, तिकडे जा आणि एक चांगलं लोकेशन बघ. पण ऐक, सध्या आपल्याला रेंटवरच हवंय. होय सर. कधीपासून आपण तिथं वर्किंग सुरू करतोय सर? करू ना, बघू. नाही म्हणजे स्टाफ तिकडचाच असणार की इकडचा? नाही, मला मॅनेजर म्हणून जायला आवडेल सर तिकडे. नाही बाबा, तुला सांगितलं तेवढं कर ना. तुझी तिकीट बुक केली आहे मी, चल निघ. हो चालेल सर. पण त्या विनोदचं काय करायचं सर? अरे त्याला मी सांभाळतो ना, तू त्याची काळजी करू नकोस, कळलं तुला? आणि आजचीच फ्लाईट आहे तुझी, चल लवकर तयारी करायची आहे तुला, निघ चल. ओके सर, थँक्यू.